शेतकरी मित्रांनो, कलिंगड असेल, खरबूज असेल किंवा इतर कोणतंही भाजीपालावर्गीय पीक असेल, याच्यामध्ये उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल तर तुम्हाला योग्य ग्रेडची निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनी देखील चांगली असणं गरजेचं आहे, कारण मार्केटमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खतं मिळत असतात. त्यामुळे नामांकित कंपनीचेच तुम्हाला ग्रेड सिलेक्ट करायचे आहेत. याच्यामध्ये आपण आज फर्टिस या कंपनीची 114411 या ग्रेडबद्दलची माहिती पाहणार आहोत. 114411 या ग्रेडमध्ये 11% नायट्रोजन, 44% फॉस्फरस आणि 11% पोटॅश हे 3 मुख्य अन्नद्रव्य याच्यामध्ये असतात. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकामध्ये वाढीबरोबरच फुलधारणा, फुटवा आणि फुलगळ होऊ नये यासाठी आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याचा संतुलित त्या ठिकाणी वापर करावा लागतो. आता सुरुवातीला आपण 19-19 किंवा 12-61 ह्या खतांचा वापर केल्याच्या नंतर पुढील जर खताची निवड करायची असेल तर तुम्ही 11-44-11 या खताची निवड करू शकता. या खतामुळे तुमची वाढ देखील होणार आहे, कारण 11% याच्यामध्ये नत्र आहे. त्याचबरोबर फॉस्फरस म्हणजे अधिक फुटवा आणि फुलधारणा होण्यासाठी हे मदत करणार आहे. त्याचबरोबर मुळांच्या वाढीसाठी देखील फॉस्फरस तितकाच महत्त्वाचा असतो, त्यामुळे मुळांची देखील वाढ चांगल्या प्रकारे हे खत करतं. त्याचबरोबर पोटॅश जे आहे हे पिकातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काम करतात. अनेक शेतकरी मित्र पोटॅशचा वापर सुरुवातीला करत नाहीत, परंतु पोटॅशचा वापर थोड्या प्रमाणामध्ये सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे, जेणेकरून पिकाची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ही देखील वाढली जाईल आणि समोर जाऊन पुढे फळ पोसण्यासाठी देखील मदत होईल. यामुळे तुम्हाला पोटॅशचा देखील वापर करायचा आहे. त्यासाठी शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा पिकाची फुलधारणा चालू होण्याच्या पूर्वी 11-44-11 या खताच्या ग्रेडचा तुम्हाला वापर करायचा आहे. साधारण एकरी तुम्हाला 5 किलो वापर करू शकता. टरबूज, खरबूज असेल तर याच्यामध्ये तुम्ही 5 किलो, इतर पिकं जर असेल भाजीपालावर्गीय त्याच्यामध्ये 4 किलोचा वापर तुम्ही करू शकता आणि साधारण 5 ते 6 दिवसांनी तुम्ही ह्या ग्रेडचा वापर रिपीट देखील करू शकता. अशाच शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.